सांगली जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संघटनात्मक नेतृत्व म्हणून ओळख असलेले शेखर इनामदार यांचं नाव सध्या अग्रक्रमानं घेतलं जात आहे। कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याची त्यांची कार्यपद्धती आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क यामुळे त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे। भाजपच्या विविध संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी बजावल्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे। पुणे शहरातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांची भूमिका अधिक सक्रिय झाल्याचं दिसून येतं। पुणे शहरातील पक्ष बैठका आणि संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांची प्रमुख उपस्थिती दिसून आली। सांगली महापालिका निवडणूक असो किंवा पक्ष संघटन वाढवण्याचं काम शेखर इनामदार यांनी सातत्यानं पक्षासाठी योगदान दिलं। भाजपच्या निवडणूक नियोजन आणि कोअर कमिटीच्या बैठकींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचं दिसून आलं। याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांच्या चर्चांमध्ये भाजपच्या संभाव्य आमदारकीच्या चेहऱ्यांमध्ये शेखर इनामदार यांचं नाव कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात चर्चेलं जात आहे। संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांमधील लोकप्रियता आणि पक्षातील वाढता प्रभाव यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरू शकते अशी चर्चा आहे। सांगलीतील भाजपच्या राजकारणात अनेक नेत्यांची नावं पुढे येत असली तरी कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारं नेतृत्व म्हणून शेखर इनामदार यांच्याकडे पाहिलं जात असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। आगामी काळात पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी सोपवतात का याकडे आता सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलं। जी न्यूज विशेष।